महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। श्रीरामपूरमध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी। विखे अधिक व आमदार ओगले ससाणे आमने सामने। शिवसेनेत उमेदवारीचा पेच प्रसंग। 4 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि अखेर श्रीरामपूरच्या नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली। निवडणूक जाहीर होता शहरातील गल्लीबोळ राजकीय चर्चांनी गजबजून गेलं। कोण कोणाच्या गोटात, हा एकच प्रश्न सध्या सगळ्यांच्याच ओठांवर आहे। काँग्रेसमध्ये ससाणे जोडीचा प्रभाव। काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांचं नाव आघाडीवर आहे। गेल्या काही वर्षात शहरातील विकास कामांमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार आणि सक्रियता यामुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जाते। तथापि शेवटच्या क्षणी काही बदल झाला तर त्यांच्या मातोश्री राजश्री ससाणे हाही पर्याय काँग्रेस समोर खुला आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित झालेल्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली। राजेंद्र पवार, रईस जहांगीरदार आणि अभिजित लिप्टे यांच्या प्रदेशानं संघटनेला नवं बळ मिळालंय। पण भुयारी गटार कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा देखील शहरात दबक्या आवाजात सुरू आहे। निर्णय प्रक्रियेमध्ये आमदार हेमंत ओगले, करण ससाणे आणि सचिन गुजर या तिघांचा प्रभाव आहे। राष्ट्रवादीमध्ये अधिक कानडे युतीचा नवा अंदाज। माजी नगराध्यक्षा अनुराधा अधिक पुन्हा एकदा रिंगणात उतरतील अशी जोरदार चर्चा आहे। त्यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय अनुभव आणि सुसंघटित कामकाज हे त्यांचं मुख्य बळ मानलं जातं। मात्र अनुराधा अधिक भाजपमध्ये जाणार का, या चर्चेनं राजकीय वातावरणात अचानक खळबळ उडवली आहे। पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश अधिक आणि माजी आमदार लहू कानडे उमेदवार निवड प्रक्रियेत निर्णायक आहेत। दरम्यान माजी नगरसेवक अशोक कानडे यांना देखील लढतीची इच्छा आहे। शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष लकी सेठी आघाडीत सहभागी होणार असल्यानं समीकरण अधिक गुंतागुंतीची झाली। भाजपमध्ये विखेंचा प्रभाव कायम। भाजपकडील सर्व सूत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हातात आहेत। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठी विकास कामं शहरामध्ये झाली असून नुकताच सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी त्यांनी नगरपालिका हद्दीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केला। त्यामुळे श्रीरामपूर शहरातील जनता आगामी विकास कामांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बाजूने झुकेल का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। कारण श्रीरामपुरात झालेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित काँग्रेसचे 3 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे भाजपची ताकद देखील वाढली। पक्षामध्ये माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, स्वाती चव्हाण आणि स्नेहल खोरे यांची नावे चर्चेत आहेत। शिंदे गटाकडून सागर बेग, प्रकाश चित्ते, संजय छल्लारे हे तिघेजण आघाडीवर आहेत। सागर बेग आणि अपक्ष उभे राहून विधानसभा निवडणुकीत 3ऱ्या क्रमांकाची मतं घेत प्रतिस्पर्धी उमेदवारांपुढे मोठं आव्हान उभं केलं होतं। त्यांच्या हिंदुत्ववादी विचारानं त्यांनी फक्त शहरात विधानसभा निवडणुकीत 2ऱ्या क्रमांकाची 11,769 मताधिक्य घेतलं होतं। त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये सागर बेग हे 1 नंबरवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळे बेग यांची भूमिका निर्णायक ठरू शकेल। माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या पक्षप्रवेशानं शिवसेनेला तालुक्यात बळ मिळालं। शहरात देखील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी देखील अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडेच आहे।
त्यांचा कार्यकर्त्यांचा गट वरवर शांत दिसत असला तरी त्यांची ताकद वाढलेली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अलीकडील मुरकुटे चित्तेंच्या घरी भेटीत स्पष्ट संदेश दिलाय. गटबाजी थांबवा आणि पक्षानं दिलेल्या उमेदवारीसाठी एक दिलानं काम करा. ठाकरे गटाची संयमी हालचाल. ठाकरे गटाकडून सचिन बडते, अशोक थोरे आणि लखन भगत हे उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये पुढे आहेत. मात्र गटातील अंतर्गत मतभेद अजूनही कायम असल्याचं दिसतं. मतदारांची समीकरणं. श्रीरामपूर शहरातील एकूण मतदार संख्या 80,992 आहे. त्यापैकी 38,236 पुरुष आणि 41,700 महिला आणि 56 तृतीयपंथी मतदार आहेत. महिला मतदार पुरुषांपेक्षा 3,500 अधिक असल्यानं या वेळीची निवडणूक महिला मतदार ठरवतील अशी शक्यता वर्तवली जाते. प्रतिष्ठेची लढाई, सत्तेपेक्षा अधिक संघर्ष. काँग्रेसमध्ये ओगले ससाणे जोडी स्थिर, राष्ट्रवादीत आदिक कानडे मजबूत, भाजपमध्ये विखेंचा प्रभाव तर शिवसेनेमध्ये गटबाजीचा ताण अशी एकूण स्थिती. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरची नगरपालिका निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे तर प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई ठरणार, यामध्ये मात्र शंका नाही.